हाय हॅलो नमस्कार. आज आपल्यासोबत आहे सुश्रुत मुळावकर आणि निर्जा थोरात. तर हे दोघंही माझे ललितचे सिनियर आहेत. दादासोबत तर मी नाटक केलेले आहेत, मोहल्ला नावाचं नाटक ज्याच्यामध्ये मी कास्ट होतो. आणि त्याच्यानंतर पुढे ही दोघं पासआउट झाली. आणि जसं कलांचं मिलन होतं तसं ह्या दोघांचंही वेगळ्या अर्थाने ते आता मॅरिड कपल आहेत. आणि चांगली गोष्ट आहे की याच्यामध्ये निरिजा आहे जी आहे ती डान्स करते, कथ्थक डान्सर आहे. तिची आई पण कथ्थक डान्सर आहे, त्यांचे क्लासेस आहेत. आणि दादा एक स्वतः नाटककार आहे आणि चांगला ॲक्टर आहे. तर आज जे भेटलो आपण त्याचं वेगळं निमित्त आहे. आज ते अप्लाइड थिएटर नावाचा जो कोर्स असतो आम्हाला MA ला लास्ट इयरला, तर त्याच्या अंडर त्यांनी काही प्रोजेक्ट केले ज्याच्यामध्ये त्यांनी लहान मुलांसाठी काम केलं आहे, तरुणांसाठी काम केलं आहे, IT मधल्या काही लोकांसाठी काम केलं आहे आणि ओल्ड एजमधल्या लोकांसाठी काम केलं आहे. तर हे काम त्यांनी ललितमध्ये असताना केलेलंच आहे, पण त्याच्यानंतर पासआउट होऊन एक वेगळा कोर्स करून आनंद आनंद चाबुकस्वार म्हणून जे आमचे फॅकल्टी आहेत, फॅसिलेटर म्हणतात आणि तो शब्द आम्हाला त्यांच्याकडनं कळालेला आहे. तर त्यांच्या अंडर ह्यांनी तो कोर्स केला आणि त्या कोर्सच्या अंडर तो प्रोजेक्ट केलेला आहे. आणि त्याच्यानंतर ते आत्ता त्यांचा प्रयत्न आहे की वेगवेगळे थीम्स घेऊन किंवा इश्यूज घेऊन त्याच्यावर वर्कशॉप कसं डिझाईन करता येईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल. तर ह्यांची नक्की प्रोसेस काय आहेत त्या संदर्भातली, किंवा हे जेव्हा एखादं वर्कशॉप डिझाईन करतात त्यांचे मोटिव्स काय आहेत ते आपण जाणून घेऊया. हॅलो दादा, हॅलो. हॅलो. कसे आहात? हॅलो. मस्त. एकदम काय चालू आहे सध्या तुमचं? ते सारे आता आम्ही काही कम्युनिटी सेटिंग्समध्ये काही वर्कशॉप घ्यायचा प्लॅन आहे आमच्या. आत्ता 9 तारखेपासून आम्ही मगरपट्टा साईडला मुलांसाठी आणि तरुणांसाठी वर्कशॉप घेतोय. आणि त्याच्यानंतर पुढचं साळुंके विहारला पुढचे 4 दिवस 4 दिवसांचं आहे ते. कम्युनिटी सेटिंग म्हणजे नक्की? कम्युनिटी सेटिंग्स म्हणजे आपल्या ऑडियन्सला सांगायला आवडेल मला. कम्युनिटी सेटिंग म्हणजे अशा ठिकाणी जिथे काही लोक एकत्रित येतात, जसं आपण खेळ खेळतो बरोबर, तसं त्या सेटिंग्समध्येच आपण हे इंट्रोड्यूस करणार आहोत त्यांना. म्हणून वर्कशॉप आपण कम्युनिटी सेटिंग्समध्ये असं बोलतो. मग त्या कुठल्या कुठल्या कम्युनिटीज आहेत? हे बघ, कुठल्या कुठल्या अशा कम्युनिटी नाही, पण आता मगरपट्ट्याच्या एरियामध्ये जे काय तरुण मुलं आहेत, जे काय लहान मुलं आहेत बरोबर, ते एका एरियामध्ये वाढतात, एका एरियामधल्या प्रॉब्लेम्स फेस करतात, काही गोष्टी त्या एकत्रित अनुभवतात, बघतात. तर त्याच्यामुळे त्या एरियामध्ये आपण त्याला कम्युनिटी सेटिंग्समध्ये मुलांसाठीचं काम असं म्हणतो. राईट. आणि त्याच्यामध्ये तू काय वर्कशॉपमध्ये? ह्याचं जसं ड्रामाच्या अंगाने जातं अप्लाइड थिएटरचं, तसंच माझं मुव्हमेंट्स, बिकॉज आय एम अ डान्सर, तर ते मुव्हमेंट्स आणि असं म्युझिकच्या अंगाने जातं. राईट. मग आता हे दोघं तुम्ही जे करताय कम्युनिटी थिएटरसाठी किंवा एका विशिष्ट मोटिव्हसाठी, तर याचं इन्स्पिरेशन कुठून आलं नक्की? याची सुरुवात कशी झाली? बेसिक मी सांगितलेलं ललित कला केंद्र अप्लाइड थिएटरचं असतंच, पण त्याच्या पलीकडे जाऊन सगळेच मुलं अप्लाइड थिएटर करतात पुढे, हेही नसतं. तर तुमच्यामध्ये ते कसं आलं? ओके. मला स्वतःला लहानपणी नाटक जे इंट्रोड्यूस झालं मला, ते वयाच्या 7व्या वर्षी झालं. बालनाट्य वगैरे करत होतो मी. आता माझ्या शहरामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये माझं बालपण गेलं. तर तेव्हा मी ज्या एरियामध्ये राहायचो, माझे वडील फॉरेस्ट ऑफिसर सर्वेअर होते ते तेव्हा. आणि आजूबाजूचं जे काय कम्युनिटी होती, जसे लोक होते, त्याच्यामध्ये मी वाढायचो, सगळं व्हायचं. पण अशामध्ये काही घटना अशा व्हायच्या की ज्या घरी सांगितल्या जाऊ शकत नाहीत. म्हणजे आता तुला जर का थेट काही गोष्टी सांगायच्या झाल्या, तर अशा गोष्टी ज्या लहान वयामध्ये आपल्याला माहीत असणं गरजेचं नाही आहे, आपण पाहणं गरजेचं नाही आहेत, अशा सगळ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये सेक्शुअल कंटेंट असू दे किंवा सेक्शुअल काही गोष्टींचं अब्यूज असू दे. आता ह्या सगळ्या गोष्टी माझ्या संपर्कात आल्या. आता याचं करायचं काय असतं बरोबर, हे आता आपल्या प्रेक्षकांपैकी पण बऱ्याच लोकांना याच्याविषयीचा अनुभव कदाचित आलेला असू शकतो किंवा नसेल. पण हे जेव्हा होतं तेव्हा आपण घरच्यांना ते सांगितलं गेलंय का आपल्याकडून? माझ्या बाबतीत तसं घडलं नाही, कारण घरच्यांची काहीतरी एक परिस्थिती होती, त्यांनाच ते हँडलच होईल असातला काही भाग नव्हता. आणि असं वातावरण नव्हतं की ज्याच्यामध्ये मी त्यांना सांगायला मोकळेपणाने मी सांगू शकेन. तर ही गोष्ट तिथे झाली नाही. त्यामुळे असं होत होतं की मी खूप एक
एकटा पडत होतो. या सगळ्या घटना माझ्यासोबत घडत होत्या. मी याला कुठे व्यक्त करू शकत नव्हतो. याचं मी माझं स्वतःचं काय करायचं हे माझी अक्कल असायचा काही संबंधच येत नाही लहानपणी, बरोबर. पण माझं नशीब एवढं चांगलं की या सगळ्यामध्ये आमच्या इथे सूर्यकांत सराफ सर जे माझे या क्षेत्रातले गुरु सुद्धा आहेत, त्यांची शिल्पकार नावाची संस्था होती. असंच उन्हाळी शिबिर म्हणून मी तिथे गेलो होतो. त्यात हळूहळू काय झालं रे, मला हे लक्षात आलं, होत गेलं ते, मला ते तेव्हा लक्षात आलेलं नाही. म्हणजे नाटक करताना आपण रोल प्लेइंग करतो, आपण एखादी गोष्ट सांगतो, आपण कुणाचं तरी पात्र वठवतो, बरोबर. म्हणजे आपण त्याची गोष्ट घेऊन येतो. आता नॉर्मल आयुष्यामध्ये जेव्हा अशा काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तेव्हा ना आपण कुठेतरी कोशात जातो. आणि कोशात गेल्यानंतर नाटकासारख्या गोष्टी किंवा कलेसारख्या गोष्टी त्याच्यातून बाहेर यायला मदत करतात. का? कारण नाटकातून आपण वेगवेगळे पात्र साकार करतो, म्हणजे वेगवेगळं आयुष्य जगून बघतो तेवढ्यापुरतं. आणि ते कसं जगतो तर सिक्युअर्ड वातावरण असतं, त्याच्यामध्ये आपण हळूवारपणे आतमध्ये जातो, ती एखादी कला सादर होते, तसं एक पूर्णत्व प्राप्त होतं, त्याच्यातनं काहीतरी मिळतं आणि हळूवारपणे आपण परत आपल्या जागी परत येतो. आणि मग आपल्याला लक्षात येते की अच्छा, आपण ही कलाकृती केल्यानंतर असं 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 झालं, काहीतरी बदल झाले आणि मग आपण परत जागेवरती आलेलो आहोत. म्हणून काय झालं रे की स्वभावामध्ये जे दोष निर्माण झाले ना परिस्थितीमुळे तयार होणारे, हे माझ्या बाबतीतली परिस्थिती वेगळी होती. आपल्या जे सगळ्यांसोबत आहे किंवा प्रेक्षकांच्या बाबतीत सुद्धा, मुलांच्या बाबतीत आत्ता आपण बोलायचं झालं तर प्रत्येकाची परिस्थिती काहीतरी वेगवेगळी होते. पण त्या परिस्थितीचा परिणाम जो होतोय तो जर का आपण कलेच्या दृष्टीने थोडासा चांगल्या प्रकारे चॅनलाइज झाला तर त्याचे वाईट परिणाम होणार नाहीत. मी ते बराच काळ अनुभवले. तू जे म्हणलं ना आता, ते मला इंटरेस्टिंग वाटतं की तू जे वर्कशॉप केलं थिएटरचं, रोल प्लेइंग होतं, त्याच्यामध्ये तुझं ॲज अ पर्सन म्हणून इमोशनली कनेक्टिव्हिटी नव्हती तशी त्या अर्थाने, कारण तो वेगळा रोल होता, वेगळं पात्र होतं. त्याच्यामुळे ते तुला करताना आणि ते केल्यानंतर तुला जाणवं लागलं की अरे आपले काहीतरी इमोशन्स जे स्वतःचे ते बाहेर पडत आहेत आणि त्यातून काहीतरी व्हेरिएशन होत आहे. बरोबर. येस येस राईट. आणि तुझ्यासोबत असं, कारण तू कथ्थक डान्सरचं बॅकग्राऊंड आहे, तू लहानपणापासून डान्स करत आले, पण तुझ्यासोबत ही असे काही अनुभव आलेत का ज्याचा निचरा हा कथ्थकमधनं किंवा कले आणि हे जे पर्सनल इश्यूज आहेत त्याचं काही कनेक्शन तुला जाणवलंय? पर्सनली पेक्षा ना, आता मी माझ्या आईकडनं आधी ट्रेनिंग चालू केली. सो आम्ही जो आता कोर्स करत होतो त्याच्यामध्ये लहान बाळापासून, म्हणजे आपण जसं गर्भसंस्कार बोलतो तसंच एका पद्धतीचे ते गर्भसंस्कारच म्हणता येतील जे माझ्या आईचे माझ्यावरती झाले ॲज अ कथक डान्सर. सो ते डेव्हलपमेंटला ना खूप हेल्प करतं. एक बॉन्ड वेगळ्या पद्धतीचा तयार होतो. आणि आम्ही जे क्लासेस कंडक्ट करतो डान्स क्लास, तिथे मोस्टली मुली आणि बायका याच येतात. सो त्या लहान मुलींचे जे काही इश्यूज असतात ते तिकडे कळतात. कारण आता एक्झाम्पल सांगायचं झालं ना तर ती मुलगी डान्स चांगला करत असते पण ती अभ्यासात चांगली नसते. सो पेरेंट्स हॅव टू अंडरस्टँड की त्यांचा काय नेमका एरिया ऑफ फोकस आहे. सो हे सगळे प्रॉब्लेम्स डान्स क्लास सेटिंग्समध्ये जास्त दिसतात, बिकॉज आय एम डीलिंग विथ व्हेरायटी ऑफ एज कॅटेगरी. लहान अगदी 6 वर्षाच्या मुलींपासून ते जवळजवळ 40-45 वर्षाच्या बाईपर्यंत. सो ते सगळे प्रॉब्लेम्स तिथे जास्त जाणवले. आणि मग असं होत होतं ना की जर ती डान्समध्ये चांगली असेल तर मग हा काहीतरी पर्टिक्युलर जो प्रॉब्लेम असेल तो त्या पद्धतीने सॉल्व्ह होऊ शकेल का. तर आम्ही जे लेक्चर्स आनंददादाचे केले होते त्याच्यातनं काही ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातनं, म्युझिक म्हणा, मुवमेंट्स म्हणा. आता कथक प्युअर टेक्निकल आहे पण त्याची एक सेट बाउंड्री काहीतरी त्याच्या पलीकडे जाऊन ती मुवमेंट काही सांगू शकेल का. कारण आपल्या सगळ्या क्लासिकल डान्सेसमध्ये मुद्रा असतात टू इमोट, टू एक्सप्रेस. तर मग जी एखादी मुलगी काही बोलू शकत नसेल तर मग ती नुसतं तिच्या मुवमेंट्सनी एक्सप्रेस करू शकते का. हे सगळी ट्रायल अँड एरर्स क्लासमध्ये वेळोवेळी होत असतात. त्यातनं काही ना काहीतरी वेगळं दिसतं, कळतं, ॲज अ टीचर पण जाणवतं. सो
ते छान वाटतं आणि त्यांचं ते डेव्हलपमेंट बघायला. तुम्ही दोघांनी अप्लाइड थिएटरचा कोर्स केलाय MA ला असताना, तर त्याच्या आधीचं थिएटरकडे बघणं पर्स्पेक्टिव्ह, तूही डान्सर आहे, तर त्याच्या आधी तू डान्सर म्हणून बघणं कलेकडे आणि तू ही कलेकडे बघणं, तर त्यानंतरचा काय परिणाम झाला पर्स्पेक्टिव्हमध्ये तुमच्या अप्लाइड थिएटर केल्यानंतर किंवा हा कोर्स केल्यानंतर नक्की तुमच्या विचारांमध्ये बघण्यामध्ये काय बदल झाला? ओके, हे बघ, आता तोच विषय मी तुला पुढे खेचतो बघ. आता लहानपणी ज्या ज्या काही घटना घडत होत्या किंवा शाळेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या, त्याच्यामुळे मी एकटा पडलो असं मी तुला सांगितलं. हां, आता फक्त तसं होऊन नाही ना चालत. आपल्याला असतं एक एक काय म्हणता येईल त्याला, एक ॲनिमल इन्स्टिंक्ट असतं की आपण आहोत, आपण कोणीतरी आहोत हे दाखवायचं असतं. स्वअस्तित्व. बरोबर. त्याच्या रोल प्लेइंग म्हणून ते शक्य होतं. आता मी नाटक करतो, मी अभिनय करतो आणि मी ते चांगलं करतो, ही नवीन ओळख तयार होते माझी. बरोबर. शाळेमध्ये काय झालं, मी जेव्हा असं असं काहीतरी करायला लागलो तेव्हा माझी एक वेगळी ओळख तयार होते. मग मला एक गप्प बसणारा, चुपचाप बसणारा, घाबरा मुलगा म्हणून नाही बघत. अरे तो यार, तू काहीतरी करतो रे, तो हसवतो किंवा काहीतरी करतो, साधं असू दे, पण ही एक वेगळी ओळख निर्माण होते. ती तेवढीशी जरी झाली ना रे, तरी कॉन्फिडन्समध्ये बदल येतो, थोडा फरक पडतो, निदान बोलायला तरी लागतो माणूस. बरोबर. आता कलेचा उपयोग आपण याकरता सगळ्यात जास्त होताना आत्ता आजूबाजूला दिसतो आपल्याला, की कला ही काय म्हणता येईल त्याला, आपण कलेचा उपयोग भरपूर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. बरोबर. एक मार्केटिंगसाठी होतो, म्हणजे जसं आपण आता बघतो की ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पोस्टर्स आपण लावले जातात वेगवेगळ्या प्रकारे, फिल्म्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, कमर्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूने कलेचा उपयोग. दुसरा हा मला असं वाटतं ना की हा कॅथेरिसिसच्या मार्गाचा एक कॅथेरिसिसचा मार्ग आहे कलेमधून निर्माण होणार. आणि हा आत्ता मी काही तुला सांगतोय किंवा हे काय माझं ज्ञान आहे अशातला काही भाग नाही, हे खूप आधीपासून आहे. आपल्या समाजामध्ये हे रुजलेलं होतं खूप आधीपासून. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला सांगायचं झालं तर सुई जेनिंग्सचं एक खूप छान पुस्तक आहे याच विषयावरती, की चिल्ड्रन ॲट रिस्क, त्यांच्यासाठी तिने एक पुस्तक लिहिलं, मी तुला ते सांगतो. तर त्यात ती असं म्हणते की टेमियार पीपल, एक आदिवासी भागातल्या लोकांचं तिने एक ऑब्झर्वेशन केलं आणि त्यात तिला असं लक्षात आलं की ते ना त्यांच्या मुलांना खूप वेगळ्या पद्धतीने वाढवतात. तर ते कसे वाढवतात, आता ही जसं बोलली की तिच्यावरती नकळतपणे तालाचा संस्कार झाले, सुराचे संस्कार झाले. आता ताल आणि सूर हे स्वतः काही मोटिव्ह घेऊन येत नाहीत रे, काहीतरी त्यांचा अजेंडा आहे किंवा आता ह्या मुलाला आपण हे असं झाल्यानंतर तो असा होईल असं काही नसतं. मनावरती एक हलका एक संस्कार ते दोन्ही घडवत असतात. तर ते आदिवासी लोक त्या मुलांना सतत शरीराच्या संपर्कात ठेवतात लहान असतात तोपर्यंत. बरोबर. आणि त्यांच्यावरती हळूहळू तालाचा, बाकी इतर गोष्टींचा, ज्या पद्धतीने लाईफ जगलं जातं त्यांचं, ते ज्या पद्धतीने जगतात ते सगळं जवळ ठेवून लहान असेपर्यंत. मग ते जेव्हा थोडे थोडे कॅपेबल होत आहेत, चालू शकतात, मग ते तेव्हा त्यांच्या सगळ्या कम्युनिटीमधल्या लोकांसोबत हळूहळू फिरायला लागतात. कोण हे काय करतंय, अच्छा हे असं करतात, ते तसं करतात, हे केल्यामुळे आपल्याला ते होतं, ह्याचं इंट्रोडक्शन मिळतं त्यांना हळूहळू. बरं, त्यांना कुठल्याही गोष्टीची सक्ती नसते बरं का. म्हणजे जे आपल्या इकडे असतं, ते करू नको बरं, हा ते नाही, ते चांगलं नाही आहे, ते हाय वगैरे, ह्या ज्या काही गोष्टी असतात ते त्यांना करत नाहीत. ते त्यांना अट्टहास करत नाहीत कुठल्याही गोष्टीचा. ते आपसुक त्या गोष्टी करायला बघतात, एक्सप्लोअर करायचं बघतात. आता त्याच्यामध्ये सुद्धा ते जेव्हा वाद्य वापरतात किंवा ते जे व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात, तरुण आणि अडल्ट्स हे जेव्हा ही अशी एखादी कृती करतात कलेची किंवा ते व्यक्त होण्याची, आता तू बऱ्याचपैकी बघितलं असतील, आदिवासी नृत्य असतात किंवा काय असतात, ते आपल्यासारखे काहीतरी कोरिओग्राफ्ट आहेत आणि काहीतरी इम्प्रेस करायचंय ह्या अँगलनी शॉटला, असं नसतं त्यांचं. ते का करतात, ते व्यक्त होतात, इमोट करायचा प्रयत्न करतात. आणि हे इमोट करण्याची पद्धत ते लहान मुलं बघत असतात. अरे मग ते मोठं झाल्यानंतर ते स्वतःच्या मध्ये ते उतरवतात आणि हे त्यांचं डेली किंवा त्यांचं काय म्हणतात जगण्याची शैलीमध्ये येते.
की आपण काहीतरी जगतो, आपण काहीतरी भोगतो आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण ते व्यक्त होतो आणि समोरचे त्याला ते ते बघतात, त्याच्याबद्दल व्यक्त होतात आणि म्हणून ते एक कम्युनिटी म्हणून एक कुटुंब तयार होतं. मला वाटतं जसं सिव्हिलायझेशन व्हायला लागलं तसं माणूस एकटा पडत हे बघ, सिव्हिलायझेशन हा त्यातला एक भाग आहे, मला असं वाटतं. सिव्हिलायझेशन होता होता ही गोष्ट ही ह्युमन इन्स्टिंक्ट आहे. आर्ट हे काय असणं किंवा व्यक्त होणं हे ह्युमन इन्स्टिंक्ट आहे. सिव्हिलायझेशन हे त्या माणसाने हळूहळू करत गेला. आर्ट त्याच्यामध्ये पण आहे. त्याच्यामध्ये ते पण एक वे ऑफ एक्सप्रेशन झालं राहण्याचं. पण आत्ता आपण काय होतं आहे आपलं हे माहीत नसणं, त्याचा परिणाम ह्याच्यावरती खूप वाईट होतोय असं मला वाटतं. म्हणजे आपल्यावरती काय परिणाम होतोय, आपण करतोय, आपण जॉब करतोय, आपण अमुक अमुक गोष्टी करतोय, आपण हे ते करतोय. पण आत्ता कसं होतंय, त्या सगळ्यातून बाहेर यायला कलेचं माध्यम हे फार वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. ते कसं वापरलं जातंय की एक्सप्रेस करा, म्हणजे तुम्हाला कोणीतरी लाईक करेल किंवा तुमचं काहीतरी होईल, तरच त्याचं शिक्कामोर्तब होतोय त्या गोष्टीवरती, होय की नाही? आणि लहान मुलांना ते असण्याची गरज नाही रे. आता वाढले प्रमाण. हो ना, आणि ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. म्हणून कलेचा उपयोग हा चांगल्या मार्गाने होणं जास्त महत्वाचं आहे. ऑफकोर्स त्याचं फायनान्शियल किंवा जे काही गणित असू शकतं कलेच्या माध्यमाने, जे तुम्ही अचीव्ह करू शकता किंवा इतर लोक करतात, ते त्यांच्या जागी बरोबर आहे. अरे, कारण त्यांना प्रोडक्ट विकायचा हा मोटिव्ह आहे. पण आपला मोटिव्ह काय असणार आहे कलेचा? स्वतःसाठी, स्वतःच्या भावनेच्या विरेचनासाठी आणि घडलेल्या गोष्टींना व्यवस्थित चॅनलाइज करायचं. फार साध्या याच्यात सांगायचं झालं तर. आणि जसं तू आधी तो मला प्रश्न विचारला होतास की हे तेव्हा मला रिअलाइज झालं नाही का, कारण मला ते व्यक्त होणं, मी असं आहे, मी हे करू शकतो, स्टँड आउट व्हायचं होतं मला. त्यामुळे कलेचा उपयोग मी तेव्हा, जोपर्यंत मला अप्लाइड थिएटर शिकवला गेला नाही विषय, तोपर्यंत हे त्याच करता होतं. पण ते कलेनी ना ते साध्य करून घेतलं माझ्याकडून, मला व्यक्त होऊ दिलं, मला वेगवेगळ्या साहित्यातून घेऊन गेलं, वेगवेगळ्या लोकांमधून घेऊन गेलं. आणि त्यामुळे हळूहळू माझं जे मेंदू कोशात गेलेला होता ना, तो हळूहळू 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 मोकळा होत गेला. आणि म्हणून जेव्हा अप्लाइड थिएटर हा विषय मी शिकलो, तेव्हा कलेचा उपयोग आपण ह्या अंगाने आपसूक आपल्याकडनं झालेला आहे. पण आता ते रिअलायझेशन करून आपण आपल्यासारख्या ज्यांना त्रास झाला त्यांच्यासाठी आपण याचा मदत करू शकतो. म्हणून आता ह्याला आम्ही सुरुवात केलेली. तेच कॉन्शियसली करणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. तू जे आता बोलला की जेव्हा मला कळालं की हा प्रॉब्लेम माझ्यासोबत झालाय आणि आता माझ्याकडे आहे टूल्स, जे ऍप्लिकेशन करून मी करू शकतो. पण तुम्ही दोघांनी जो एरिया निवडलाय लहान मुलांसाठी, तो खूप महत्वाचा आहे. त्याच्याबद्दलही सांगा. कारण जसं काही लोक करतात, कलेचा वापर हा डायरेक्टली बिझनेस पर्पज असतो खूपच वेळा आणि अडल्टसाठी करतात. पण लहान मुलं सेंटरला ठेवून काम करणं ही खूपच कमी लोक करतात. तर ह्याच्याबद्दलही लहान मुलांचं कसं आलं आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्लॅन करता, कसं करता? हे बघ, आता ना मी तुला 2 वेगवेगळ्या प्रकारच्या शाळांमध्ये मी कुठे कामं केली ते सांगतो. एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो. मी कल्याणच्या अभिनव एक शाळा आहे, तिथे मी काम केलं होतं काही पिरियडसाठी. ती शाळा म्हणजे अरे लो इन्कम ग्रुप आहे त्यांना जे काही जगण्याची बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत त्या खूप कमी आहेत. ते खूप हालाकीच्या ह्याच्यात जगतात आणि अशांची त्यांची ती शाळा आहे. आता त्यांच्यामध्ये ना त्यांना तिथे ना जागेची कमी असते, त्यांना रिसोर्सेसची कमी असते, त्यांना आजूबाजूला बऱ्याच गोष्टी त्यांच्यावरती वाईट परिणाम करणारे असतात. का? कारण ते ज्या फायनान्शियल स्टेटमध्ये आहेत, तर त्या ह्याच्यामध्ये जे काय आजूबाजूला राहणारे आहेत ते तेवढंच परवडू शकतं त्यांना. पण त्या मुलांचा दोष नाही ना रे तो, आहे की नाही? ते एक प्युअर सोल आहेत ते, बरोबर. आता त्या शाळेमध्ये काम करताना मी तुला एक गंमत सांगतो काय झालेली. मी त्यांचा एक एक्झरसाइज घेतलेला, अप्लाइड थिएटरचाच आपला, जो आनंद चाबुकस्वार, जे आमचे ह्या क्षेत्रातले गुरु आहेत, त्याने एकदा घेतला होता आमचा. त्याने असं केलं होतं की आपण तुमच्या बॅगमधली गोष्टींनी तुम्हाला आयुष्यात पुढे काय करायचं या स्वप्नाविषयी काहीतरी एक
स्कल्पचर तयार करा किंवा एक मांडणी तयार करा, तुला हे माहीत असेल तर. तर हेच मी एक्झरसाईज त्यांच्या तिथे घेतला. त्या मुलांनी वहीच्या सगळ्या उपयोगाने, मी तुला काही फोटोज तुला जर दाखवायचे असेल ना, मी तुला ते शेअर करेन. तर त्यांनी ते तयार केलं बरं का. आता त्यांचे स्वप्न किती साधे होते बघा राहुल. एकाला भाजीवाला व्हायचं होतं, फळवाला व्हायचं होतं, लोकलचा ड्रायव्हर व्हायचं होतं. खूप साधे स्वप्न हा. पण त्यांनी ते ज्या खरेपणाने त्याच्यामध्ये ओतले ना, ते बघण्यासारखं होतं माझ्यासाठी. हे तयार झाल्यानंतर त्यांची एक शिक्षिका आली. त्यांनी पाहिलं की अरे वा वा वा, काय घेतलं तुम्ही, बघू बघू बघू. आणि असं करून तिने एका मुलांनी जे काय त्याची बिचाऱ्यांनी एकची लोकल ट्रेन बनवली होती, त्याचं इंजिन होतं, त्या इंजिनावरचं छप्परच काढून घेतलं आणि लिहायला बसलं, होला काय झालं. त्या मुलांनी ना फक्त माझ्याकडे असा लुक दिला रे. ओके, हे एक उदाहरण. दुसरं असं, एका शाळेत मी अशा गेलो होतो जी सगळ्यांनी सुसज्ज, त्या मुलांना कशाची कमी नाही, सगळे त्यांच्याकडे, कॉन्ट्रास्ट. पूर्ण कॉन्ट्रास्ट याला. पण आम्ही हे काय काम करतो आहोत हे जेव्हा मी त्यांच्या मुख्य लोकांना सांगितलं, त्यांना अशी इच्छा होती की नाही हे हे तुम्ही कराच, पण आमचा फॅन बेस पाहिजे मुलांना. मुलं जेव्हा पासआउट होतील ना, तेव्हा मुलांचा एक फॅन बेस पाहिजे, त्यांचे एक फॉलोअर्स असायला पाहिजेत आणि त्यांचं एक स्टारडम असायला पाहिजे. म्हणले प्रिन्सिपल, हे बोललेत ते. अवघड. म्हणजे मुद्दा हा तुला सांगायचा होता याच्यामध्ये की मुलं हे कुठल्याही सेटिंग्समध्ये असले ना रे, सिस्टीम त्यांच्यावरती एक वेगळी सिस्टीम आहे जी त्यांच्या कंट्रोलमध्ये गोष्ट. गरजांवरती फोकस होते का नाही याचा विचार मला असं वाटतं की करायला पाहिजे. मी चूक आहे का बरोबर मी याच्यामध्ये नाही जात, पण एकदा विचार करूयात सोबत बसून, असं मला वाटतं. तर मला हा प्रश्न पडला होता आपल्या थिएटरचा, जेव्हा मी पण प्रोजेक्ट केला होता, इश्यू कुठे जाणवतो. जसं तू बोललास की आपण तुम्ही इश्यूबद्दल विचार केला असेल दोघांनी, तर इश्यू कुठं जाणवतो, कारण तुम्ही एफर्ट घेताय, तुम्ही काही वर्ष एफर्ट घ्याल, पण नंतर की हे होतंय सगळं, पण मुलं राहतात घरी, मुलं नंतर अडल्ट होणार आहेत, ते त्यांचे मित्र असणार आहेत किंवा सराउंडिंग वेगळं असणार आहे, पण ह्याचा इश्यू कुठे असणार आहे, जिथे ॲक्च्युली तुम्ही मुलांसाठी काम करतायत, तो एक मूळ आहेच, पण अजून कुठे कुठे इश्यू तुम्हाला जाणवतात काम करता करता तुम्हाला रिअलाइज झाले. अप्लाइड थिएटर आल्यामुळे काय फरक पडला, कारण बिफोर MA Part 2 त्याच्या आधी प्रॉपर जसा कोर्स असतो गांधर्वचा किंवा काहीतरी सेट पॅटर्न असतो सिलेबस, तसेच क्लासेस घेतले जातात. 4-5 थोडे तुकडे शिकवले, परंट झाले, थाट झालं, हे झालं ते झालं वगैरे वगैरे. पण त्याचं पुढे काय, म्हणजे ती जी काही येते 7 वर्षाची मुलगी माझ्याकडे शिकायला, ती शिकली, पुढचे एक 7 परीक्षा तिने दिल्या विशारदपर्यंत, पण परफॉर्म ती करेल परीक्षेपुरतं, पण त्याच्या पुढे काय, म्हणजे तिने ही कला शिकून झालं काय. सायन्स मॅथ्स आपण शिकतो शाळेत, काहीतरी पुढे करतो ना अप्लाय, मग ह्या डान्सला ती अप्लाय कसं करणार हे. आणि झालं असं की जेव्हा माझं लास्ट इयर होतं MAचं, तेव्हा नेमका लॉकडाऊन होता, त्यामुळे जे हे ॲक्च्युली पर्सनल बेसिसवरती जाऊन काम करायचं असतं ते न करता आमचे लेक्चर्ससुद्धा ऑनलाईन झाले होते. म्हणजे आनंददादा, म्हणजे बिकॉज इट वॉज आनंददादा, कदाचित ते खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकला तो. आणि म्हणजे सेम टाईम आमचं लॉकडाऊन पण पडलाय, लास्ट इयर आहे, आणि त्याच्यामुळे ना इट रिअली हेल्प्ड मी पर्सनली की मुलींना अजून आपण वेगळं काय देऊ शकतो. म्हणजे जी डान्स अकॅडमी आहे आमची, नुपूर डान्स अकॅडमी, ती इतर डान्स क्लासेसपेक्षा काहीतरी वेगळी असायला पाहिजे. फक्त तिने परफॉर्मर्स क्रिएट न करता, कारण आता सगळे स्टेजवरती दिसताना सुंदरच दिसायचं असतं, छानच नाचायचं असतं, इकडेच बघा तिकडेच बघा हेच असतं. पण इनफॅक्ट महाराजजी पण म्हणायचे की तुम्ही जेव्हा नाचता तेव्हा असू दे, ती ॲबस्ट्रॅक्टच असू देत गोष्ट, तोडे तुकड्याची लँग्वेज प्रत्येक ले पर्सनला नाही कळत, तथ्य ता वगैरे नाही कळणार, पण त्या मुव्हमेंटमध्ये सुद्धा ना तुम्ही जर इमोशन्स टाकले तर ते बाहेर पडू शकतील. हे अप्लाइडमधनं अप्लाइडचे कोर्सेस नंतर सुद्धा मास्टर्स नंतर जो कोर्स केला आम्ही, त्याच्यामुळे ना खूप
हेल्प झाली होती, की मुलींना ना शिकवताना आता वेगळ्या अंगाने पण शिकवता येतं आणि नॉट जस्ट 6 तोडे. इट इज ऑल्सो की जर एखादी पर्टिक्युलर गोष्ट ती करू शकत नसेल, एखाद्याचा स्ट्रॉंग पॉईंट तत्कार असतो, एखाद्याचा स्ट्रॉंग पॉईंट अभिनय असतो, तर मग आपल्याला तसं कस्टमाइज ज्याला आपण म्हणतो तसं काही कस्टमाइज करता येऊ शकतं का? कारण तिला ॲट द एंड तिला त्या सगळ्या गोष्टी जर परीक्षा पास करायच्या असतील तर त्यात तिला करणं भाग आहे, पण त्यातनं तिला आनंद मिळाला पाहिजे. सो हे अप्लाइडमधनं जास्त चांगल्या पद्धतीने कन्स्ट्रक्ट करता आलं. म्हणजे लेक्चर्स ऑनलाईन असल्यामुळे आम्ही पण ऑनलाईनच घेत होतो. बरेच मुली गळल्या, काही झालं, बट बिकॉज ऑफ अप्लाइड थिएटरचा सब्जेक्ट आम्ही जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड क्लासेस घ्यायला लागलो त्याच्यातनं लोकांनाही कळायला लागलं की नाही हे काहीतरी वेगळं होतंय. आनंद मिळत होता त्या मुलींना पण की नाही आपण फक्त ते एक स्क्रीनवरती नुसतं ती ताई शिकवतीये आम्ही करतोय ह्या पलीकडे काहीतरी काहीतरी वेगळं होतंय, काहीतरी मिळतंय. कारण एव्हरीबडी वॉन्ट्स समथिंग ऑर दी एल्स ॲट द एंड ऑफ द डे. सो दिस वॉज रिअली हेल्पफुल. आणि ते आता शिकलोय म्हटल्यानंतर इच्छा आहे अजून की लहान मुलींसाठी म्हणा किंवा कोणाहीसाठी काम करता आलं पाहिजे. राईट. तू जे बोलली आता की आधी होतं ते फॉलोअर्स होते फक्त मुली. अप्लाइडच्या आधी तू जे घेत होती ते फक्त फॉलो करत होत्या. आता तुझं पूर्णच शिकवण्याची पद्धत बदलल्यामुळे तू काहीतरी त्यांना एक लीड करायला देतेस. त्याच्यामुळे तू जे म्हणते की आता नुसते डान्सर न तयार होता एक व्यक्तिमत्व किंवा एक माणसंही तयार होतील जे योग्य अयोग्य याचा विचार तरी करतील. बरोबर. आणि इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला तू एक शब्द वापरला होता बघ, ती आधी टीचर होती, आता ती फॅसिलिटेटर होते. बरोबर. बरोबर. आणि इनफॅक्ट आता तो पण जेव्हा क्लासेसला यायला लागला माझ्या त्या मुलींबरोबर काम करायला, तर ते नुसतं डान्सच्या अंगाने न होता थोडंसं थिएटर ॲस्पेक्ट पण त्यात यायला लागला, थिएटर टेक्निक्स यायला लागले. मध्ये एक जो वर्कशॉप आम्ही क्लासच्याच मुलींसाठी जो कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये आम्ही असं केलेलं की अनॉनिमस चिट्स लिहायच्या होत्या. ओके, सो तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स घडत आहेत काही असू देत, तो सोप्यातला सोपा प्रॉब्लेम असला तरी चालेल, पण तुम्ही ते लिहा आणि नाव नका लिहू त्याच्यावरती. म्हणजे हा प्रॉब्लेम मी लिहिलेला आहे ह्याच्यामध्ये मी नीरजा लिहिणार नाही. त्याची चिट केली, ते सगळे मिक्स केले आणि मग ते रँडमली म्हणजे तुला माझी आली, माझी त्याला गेली, काही होऊ शकतं. पण ह्याच्यातनं ना मग ते इम्प्रोव्हायझेशन मग त्याने केलं होतं की ती चिट जो काही टॉपिक आहे तो आम्ही वाचला, कोणाचाही असेल तो आम्ही वाचला. मग आम्हाला काय त्यातनं वाटलं, ती मुलगी काय ते फेस करत असेल, तर ह्याच्यावरनं एक इम्प्रोव्हायझेशन, रोल प्लेइंग. आता हे रोल प्लेइंग जेव्हा येतं ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये वी पुट इन टू देअर शूज, राईट. त्याच्यामुळे आपल्याला ते प्रॉब्लेम्स कळतात आणि नुसतं आपल्याला नाही, जो बघणारा असतो त्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. जेव्हा ती अख्खी जे काही 5-7 मिनिटाचा ऍक्ट तुमच्या समोर तो केला गेला, झाला ना तो प्रॉब्लेम सॉल्व्ह. ॲटलिस्ट एक्सप्रेस तर झालं, राईट. ॲटलिस्ट एक्सप्रेस तरी झाल्या त्या मुली. तिथे पहिली स्टेप रेकग्निशन इज द फर्स्ट स्टेप की हा प्रॉब्लेम आहे हे रेकग्नाइज करणंच पहिली स्टेप आहे ना. मग ते सोल्युशन मिळेलच हळूहळू स्टेप बाय स्टेप. आता ही जे म्हणते ना हे आम्ही तरुण मुलांसोबत केलं, बरोबर. आता हे तरुण बरोबर म्हणजे 18+. 18+ नाही, 18+ आता ते बिलो 22 म्हणता येईल, त्या मुली बिलो 22 त्या आहेत. बरोबर. आता हे काय म्हणता येईल, आपण पौगंडावस्था किंवा ॲडोलसन्स आपण याला बोलू शकतो. आता हा जो विषय असतो ना हा फार गूढ आहे असं मला वाटतं, गूढ. आणि तितकाच कळत नाही रे लोकांना ह्या तरुणपणाचं, म्हणजे त्या पौगंडावस्थेचं काय करायचं. बरोबर. सगळ्यात कन्फ्युजिंग स्टेट आहे ना, कारण कन्फ्युजिंग. आणि ही फक्त आपल्यासाठीच असते असं नाही, ती पालकांसाठी सुद्धा असते असं मला वाटतं. आणि त्यात जर का लहान मूल जेव्हा आपण असतो किंवा चिल्ड्रन फेजमध्ये जेव्हा असतो तेव्हा जर का आपण काही बॅगेज घेऊन आलो ना, तर आता जर का आपण खूप गांभीर्याने आत शिरून याच्याबद्दल बोलायचं झालं तर आपण जर का सेक्शुअल अब्यूज किंवा असे काहीतरी गोष्टी फेस केलेल्या आहेत, आपण बुलिंग फेस केलेलं आहे, तर तेव्हा त्याचा परिणाम जेव्हा आपल्या अंगात रग आलेली आहे आणि आता सळसळतं रक्त आहे आपलं,
तेव्हा या सगळ्या गोष्टीला भलत्या ठिकाणी जायला नको. राईट. हे सगळ्यात महत्वाची येणारी अडचण असते. आता मी जेव्हा अशा लोकांसोबत काम करतो ना रे, तेव्हा त्यांना त्याचं काय करायचं असतं हे ते ॲब्सल्युटली माहीत नसतं. रिलेशनशिप प्रॉब्लेम्स असतात भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये. चुकीचे ग्रह असतात काही काही. म्हणजे आता मी तुला फक्त थेट मी माझं उदाहरण सांगतो. आता तुम्हाला त्याचं होतं का नाही माहिती नाही, मला मुलींना बोलायची भीती वाटायला लागली होती काही मध्यंतरी काही काळ. भीती वाटायची. पण आता हे असं असायचं काही कारण नाही. किंवा कुठल्याही गटामध्ये आपण जातो तेव्हा मुलगी आली तर काहीतरी बिहेवियर आपलं बदलतं. हे ह्याची गरज नाही आहे या सगळ्याची. आणि ते जर तरुणपणात आलं ना तर मग त्याचा अजून विचित्र परिणाम व्हायला लागतात. कारण आपण मग तसा काय विचार करू, काय डोक्यात जाऊन बसेल. एखादं गोष्ट चांगली चॅनलाइज होत असेल तर ठीक आहे, पण जर का ती विचित्र मार्गाला गेली तर त्याचा तो पोरगा काय करेल आपल्याला ते सांगता येत नाही. बरोबर. आता मला तुला एक उदाहरण सांगतो. सुई जेनिंग्सच्याच एका पुस्तकातलं आहे. तिने ना काही तरुण ऑर्फन मुलं होती, ती अनाथ मुलं होती. आणि असं एक अनाथांची एक संस्था अशी काहीतरी ती एका देशामध्ये, आता मी ते काही सांगत नाही तुला, पण त्या एका देशामध्ये ती एका ठिकाणी एका गावामध्ये ती होती. आता ती जशी व्हायला पाहिजे होती, काम करायला पाहिजे होती, त्या पद्धतीने ती काम करत नव्हती. तरुण मुलांसाठी त्यांना वाटेल ते दिलं खायला, दिलं ते दिलं, नाही तर त्यांना कोंडून ठेवलं, ते त्यांना तिथेच ठेवलं, अशा पद्धतीने तिथे काम झालं होतं. आता हे चुकीचं होतं. ते चांगल्या लोकांना कळलं. सुई जेनिंग्स त्यापैकी एक होती. तिने त्यांना सगळ्यांना रेस्क्यू केलं. हां, ते मुलं बराच काळ तशा वातावरणामध्ये होते. आता ह्या बाईने काय केलं, ह्या सगळ्यांना घेऊन ती जवळच एक समुद्रकिनारा होता, ती तिथे गेली. त्या लोकांनी ना ती वाळू पाहिली. या वाळूचा स्पर्श, त्या पाण्याचा आवाज, त्या लाटा. ती म्हणाली आमचं काहीही ठरलेलं नव्हतं, पण आम्ही पुढचे काही तासच्या तास आम्ही तिथे काम करत होतो. आम्ही तयार केलं त्या मातीमध्ये गुहा करतो ना आपण जनरली. तुला सांगतो, गुहा तयार करणं ह्याच्यामध्ये पण एक इमोशन असतं आपलं, की आत काहीतरी खोलात आपण आहे, त्या आतमध्ये काहीतरी सिक्युर्ड आहे, काहीतरी लपून ठेवलेलं आहे. हे आपलं कुठेतरी मनाचं त्याच्यामध्ये प्रतिबिंब आपण तयार करतो. त्या मुलांनी त्याच प्रकारचे खेळ केले. तिथे त्या पाण्यात जाऊन ते खेळून पाहिलं त्यांनी. हळूहळू हळूहळू त्यांना ते भावना त्यांच्या हळूहळू निघायला मदत व्हायला लागली. मग तिने बराच काळ त्यांच्यासोबत काम केलं. असं तुमच्यासोबत झालंय का की तुम्ही ठरवलंय, प्लॅन केलाय त्या दिवसाचा की अशा अशा एक्सरसाइज घ्यायच्या, पण गेल्यावर स्पॉन्टेनियसली काहीतरी झालंय आणि मजा आली, अरे काहीतरी सापडली, असं काही झालंय का? नाही, असं बऱ्याचदा होतं. आणि कसं होतं ना रे, एखाद्या कुठलाही कोर्स डिझाईन करताना एक गोष्ट आपण पाळली पाहिजे, ती अशी की एकतर आधी आपल्याला समोरचा माणूस कळला पाहिजे की ते कुठल्या स्टेटवरती आहे. म्हणजे आनंदात आपण म्हणायचं नाही, आम्ही पण ते फॉलो करतो की ते कुठे आहेत ना तिथून सुरुवात करूयात आपण. नाही तर असं होतं की आपण काहीतरी घेऊन आलेलो आहोत, आपण हे डिझाईन केलेलं आहे, आपण डिरेक्टली त्यांच्यावरती ते बंबार्ड करतो. म्हणजे ते तर तसंच झालं ना की आपणही लादणंच त्यांच्यावरती परत. तर त्याच्यामुळे आता बऱ्याचदा असं होतं की त्या म्हणजे मुली बोलतच नाहीत, है ना. तेव्हा तू त्यांना नाटक करायला एकदम किंवा रोल प्लेइंग आणि इम्प्रोव्हायझेशन अशा याच्यावरती टाकशील तर ते नाही व्यक्त होणार. बरोबर. त्यांना हळूहळू हळूहळू करायला भाग पाडावं लागतं. तर अशा वेळी बऱ्याचदा असं झालेलं आहे की आता ते मुली बोलतच नाही आहेत. मग ओके ठीक आहे, मग आपण आता काय इम्प्रोव्हायझेशन आता ते होणार नाही आहेत. मग आपण काय करायला पाहिजे, मग ठीक आहे आपण फ्रेम बघूयात, फ्रेम गेम पर्यंत येऊयात. नाटकाचं मी बोलतो, ह्याचं तू बोल. नाही, ते इम्प्रोव्हायझेशन होत नाही आहेत, आपण फ्रेमपर्यंत येऊयात. बरं, फ्रेम अवघड वाटते का तुम्हाला? ठीक आहे, तर मग आपण फक्त लिहून तर बघूयात काहीतरी. मग असं ते थोडंसं आपल्यालाच तिथल्या तिथे त्या गोष्टी थोड्याशा मॅनेज कराव्या लागतात. आणि हे फार ना फिलॉसॉफिकल आणि खूप गंभीर विषय जरी असला तरी हा गंभीर पद्धतीने हाताळून चालत नाही. राईट. त्याच्यामध्ये नाटकच असल्यामुळे त्याला तितकंच
खेळकर पद्धतीने, तितक्याच आता हिचं डान्स आहे, म्युझिक आहे, या सगळ्यांनी मिक्स करून ते आपल्याला बनवायला एंगेजिंग ठेवलं. एंगेजिंग करावं लागतं. येस. तुझा अनुभव कसा होता? ॲज ही राईटली सेड, काही काही गोष्टी थोड्याशा चेंज आणि ऑल्टर कराव्याच लागतात. बिफोर वी स्टार्ट द सेशन ना, आय थिंक मला असं वाटतं की काही गोष्टी डूज अँड डोंट्स ज्या असतात ना, त्या क्लिअर केल्या ना मुलांबरोबर थोड्या फन पद्धतीने, की एकमेकांना जज नाही करायचं. म्हणजे काय करायचं, एक्झाम्पल्स देऊ शकतो आपण मग. किंवा जर त्या बोलतच नाही आहेत तर मग आज तू काय काय बघितलंस हे फक्त मला दाखव मुव्हमेंटमधनं. तू आज घरातनं क्लासवरती आलीस, राईट, तर मग घरातून निघताना या जागेपर्यंत पोहोचेपर्यंत तू काय काय ऑब्झर्व केलंस, असं हळूहळू त्यांचे ऑब्झर्वेशन्स पण वाढतात, की मग त्या जास्त डिटेलिंगनी बघायला लागतात, की अच्छा आज आईने असं केलंय. जेव्हा त्यांना आपण इम्प्रोव्हायझेशनचे गेम्स देतो ना, इट इज व्हेरी फन टू सी की काहीच त्यांना बॅकग्राऊंड न देता पण आई आणि मुलगी एवढं जरी नातं असेल ना, तरी ती आई कशी वागते हे कळतं मग आपल्याला. मग ती खूप गोड पण वागत असेल तर मग आपल्याला कळतं की हां, हिच्याबरोबर चांगलं चालू आहे. जर ती मुलगी इमोट झाली की नाही, तिने जर एखाद्या लहान मुलीबरोबर काहीतरी असं रागवून चिडचिड केली, तर मग आपल्याला कळतं की ओके, हिच्याबरोबर असं होतंय. सो मग तुम्हाला त्या पद्धतीने मग ते सेशन्स डिझाईन करायला लागतात. सो मग ते डेफिनेटली चेंज करावाच लागतो बरेचदा. आणि कसं होणार आहे, आपल्या नाटकामध्ये एक उत्स्फूर्तपणा एक आहे आपल्याकडे, बरोबर. तो आपल्याला त्या सेशनमध्ये पण वापरावा लागतो. म्हणजे आपण एक ठोस काहीतरी घेऊन आलोय हे नाही चालत. म्हणजे बऱ्याचदा असं, म्हणजे मी एका पुस्तकातलं तुला उदाहरण सांगतो. एक मुलगा होता ज्याला त्याचं वडील मारायचे. लहान एक 10 वर्षाचा मुलगा, तू इमॅजिन कर. वडील दारू प्यायचे, त्याला त्रास व्हायचा, त्याची आई त्याला सोडून गेली आणि त्याच्या नशिबात असं आलं की बुवा एक नाटकाचा ग्रुप त्याला मिळाला. त्याचं नशीब होतं चांगलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असंच एक इम्प्रोव्हायझेशन केलं की तू एक बाप आहेस आणि तुझा एक मुलगा आहे. तर त्याने त्याचा बाप जसा वागतो तसंच त्याने बाप त्याचा प्ले केला. पण ते प्ले करताना त्याच्या असं लक्षात आलं की आपण जो काय हा आरडाओरडा करतोय किंवा जे काय हातवारे करतोय, त्यामुळे आपण जसे घाबरतो तसेच आपल्या वयातले काही मुलं पण घाबरतात. आता हे काही बरोबर नाही. मग त्याला काय केलं, त्या मुलाला सांगितलं की तू आता लहान मुलगा हो आणि तुझा बाप कोणीतरी वेगळा परफॉर्म करेल. तर त्याने मुलगा परफॉर्म करताना त्याने त्याच्या आतमधली खतखत बोलून मोकळा झाला. तो म्हणाला, मला हे असं तुम्ही वागत असाल ना तर मला इथे नाही राहायचं तुमच्यासोबत. आणि तो ते परफॉर्म करत असताना त्या रूमच्या बाहेर निघून गेला, तन 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 करत. आता हा काय मोठा ऍक्टर आहे का तो पोरगा? तर नाही. त्याने फक्त त्याच्या भावना घेऊन त्या रूममधून बाहेर जायचं, त्याला जे काय दाखवायचं होतं त्याने ते केलं. बरं, आता तो फॅसिलिटेटर असतो, त्याला ही सिच्युएशन लगेच हाताळायची असते. तर त्याने काय केलं, त्याने म्हणाला तू या रूमच्या बाहेर जाऊ नकोस, तू या रूमलाच रस्ता समज. रस्त्यावर गेलास ना तू घर सोडून, तर हा रस्ता आहे. इतरांना तो म्हणाला की आता तुम्ही याच्या सगळ्या भावना व्हा. तो काय काय फील करतो असं तुम्हाला वाटतंय, त्या एक एक भावना म्हणून तुम्ही तिथे उभे राहा. मग त्या भावनेमुळे त्याला काय काय विचार येऊ शकतात, ते विचार तुम्ही काहीतरी तिथे व्हा. आता याने काय झालं मला सांग, याने काहीतरी त्याचा मेन आयुष्यातला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो का? तर असं नाही. त्याने काय झालं, त्याला हे कळलं की अरे आपल्यासोबत ना काही लोक आहेत तेव्हा, हो, आपल्याला निदान ऍप्रिशिएट करतंय, सपोर्ट आहे, सपोर्टला आहे, निदान कळतंय, ऐकणार आहे. ऐकणार आहे कोणीतरी. हे पण खूप काहीतरी देऊन जातं. आता त्यातलंच तुला एक उदाहरण सांगतो आणि आपण ते थोडंसं अजून गांभीर्याने बोलूयात हा विषय. आता हे सेक्शुअल अब्यूज मी तुला इतक्यादा बोललो किंवा हे सगळे विषय, आता पॉक्सो सारखे त्याच्यामध्ये ऍक्ट आलेले आहेत किंवा त्याच्यामध्ये आता खूप गांभीर्याने लोक याचा विचार करतायत की कोणीही असं मुलांना किंवा तरुण किंवा इच्छा नसताना कुणालाही असा विचित्र स्पर्श होऊ नये. बरोबर, खूप झालेलं आहे. त्याचं तुला मी एक उदाहरण सांगतो की नाटकाने काय काय फायदा होऊ शकतो अशा गोष्टींचा. हे बघ, कायद्याच्या बद्दल फक्त माहिती असणं आणि त्याच्याबद्दल कम्फर्टेबल असणं हा स्वतंत्र वेगळा विषय आहे. बरोबर, लहान मुलं आपल्यासोबत अशा घटना घडतायत, तरुण मुलं सुद्धा, इनफॅक्ट म्हणजे किशोरवयीन मला म्हणायचंय, ते सुद्धा अशा घटना जर घडल्या तर ते तितक्याच सहजपणे नाही सांगू शकणार. बरोबर,
तर आता सुई जेनिंग्सच्याच एका पुस्तकातलं तुला उदाहरण सांगतो. एक मुलगी असते जी त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये फार अशी कशीच्या कशी यायची, तिला काही हे नव्हतं, कशी ड्रेस घातला किंवा कसेही केस होते. तर तिची केस अशी होती रे की तिला ना तिच्या काकाकडनं लैंगिक तिचा छळ झालेला होता. आता ती घटना तिने काही महिन्यानंतर वर्षानंतर ती आपसूक बाहेर निघाली, चांगलं झाली ती गोष्ट, पण ती कोर्टात गेली ना तो विषय. आता तो कोर्टात विषय गेल्यानंतर मेंटल स्ट्रेन जो काय, तिला मेंटल ताण जो येतोय, मानसिक ताण, तो तर तिला भोगावाच लागणार त्या वयामध्ये. कोर्टात जाणं म्हण किंवा त्या पोलिसांचं जे काय चर्चा म्हण, हे सगळा ताण तिला सहन करावा लागणार. बरं, ही त्याच्यासाठी तयार आहे का? तर नाही. असं कसं तयार असेल ना कोण लहान मुलांमध्ये? नाही. तर ह्या सुई जेनिंग्सच्या पुस्तकामध्ये त्या मुलीसाठी एक असं तयार झालं होतं की केलं होतं तिने वातावरण, की ती मुलगी एक कोर्टातलं सीन परफॉर्म करते ना, आणि ती एक वकील आहे, तिने एका मुलीला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि ती जजला समजावते की या मुलीसोबत काय काय छळ झाला. आता तिच्यासोबत काय घडलं ना रे, काकाला शिक्षा झाली, पण ती काही काळासाठी झाली. आता तिने जे भोगलं त्याच्यासाठीची ती शिक्षा तिच्यासाठी पूर्ण असेलच असं नाही ना. तिला वाटेल की माझ्यावरती अन्याय झालेला आहे, त्याला शिक्षा झाली, ती तिला जे काय तिच्या मनात असेल याला ही शिक्षा झाली पाहिजे, ती जर का पूर्णत्वाला नाही पोहोचली तर अशा वेळी काय होतं ते या तुला उदाहरणातनं कळेल बघ. तिने ते वकील परफॉर्म केला आणि त्याच्यामध्ये तिनं खूप 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 पोटतिडकीने हे सांगितलं की ह्या मुलीवरती खूप त्रास झालेला आहे, असं असं झालेलं आहे, तसं तसं झालेलं आहे, हिच्याकडे तुम्ही सगळ्यांनी हिच्याकडे लक्ष द्या. तिने जेवढ्या पोटतिडकीने ते सांगितलं ना, ते बघणारे, तो जज जो काय परफॉर्म करत होता, त्याने सांगितलं ह्याला खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे, कडकच्या कडक शिक्षा करा. या स्टेटमेंटवरती ते इम्प्रोव्हायझेशन थांबलंय. त्या दिवसानंतर तिचं बिहेवियर बदललं रे, त्या मुलीचं. ती खूप रिलॅक्स झाली, ती खूप प्रसन्न राहायला लागली. का? कारण निदान तिला तिच्या ग्रुपमध्ये तरी तिला रेकग्नाइज केलं कोणीतरी की हा प्रॉब्लेम खूप जास्त गांभीर्याने घेण्यासारखा आहे, किंवा ती शिक्षा अजून काहीतरी झाली पाहिजे होती. राईट. पॅरलल व्यवस्था असल्यामुळे. हा. आणि हे बघ, बाहेरच याला कशा पद्धतीने हँडल होत आहेत किंवा कायद्याच्या त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, हा खूप स्वतंत्र वेगळा विषय, तो खूप वादाचा विषय असू शकेल. मी त्याच्या अलीकडेच तुला म्हणतोय की ह्या नाटकातून, अशा गोष्टींच्या ह्याच्यातून ही वेळच येऊ नये, किंवा ही वेळ हँडल करायला ती कॅपेबल असायला ही कला फार मदत करते. बरोबर. तो स्टोरी टेलिंग करतो कारण तो थिएटर केलेला आहे, तो मुवमेंट आधारित एक्सरसाइज डिझाईन करता. तर ही प्रोसेस कशी, किंवा काही आम्हाला एक्झाम्पल देऊ शकता की स्टोरी टेलिंगसाठी किंवा स्टोरी टेलिंगचा उपयोग करून अशा एक्सरसाइज डेव्हलप केल्यात? तो मुवमेंटचा तू एक सांगितलेलीच आहे मुद्रा. तरी ह्या मुद्रांची असं काही एक्झाम्पल देऊ शकता जो त्याचा इम्पॅक्ट मुलांवर जास्त पडलाय? हां. हे बघ, आम्ही ना काय करतो, एकतर मी स्वतः मला लिहायला आवडतं, त्यामुळे मी गोष्टी पण लिहितो लहान मुलांसाठी सुद्धा आणि याच्यासाठी सुद्धा. स्नोवेल ॲपवरती ते अवेलेबल आहेत, तुम्ही ते बघू शकता. तर काही पुस्तकं वाचनात येतात अरे. म्हणजे आता तुला मी एक्झाम्पल द्यायचं झालं तर अनिल अवचटांचं एक पुस्तक आहे खूप छान, कुतूहलापोटी. त्या माणसाला खूप असतं ना, प्रत्येकालाच कुतूहल असतं, लहान मुलांमध्ये ते खूप जास्त प्रमाणात असतं. तर त्याने अशाच गोष्टींवरती ते पुस्तक केलं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की फुलपाखरू कसे असतात, आपला मेंदू कसा असतो, मधमाशी कसं काम करते, किंवा इतर बऱ्याच गोष्टी. आता ह्या खूप छान पद्धतीने गोष्टी पुढे येतात. बरोबर. त्याचबरोबर आता हे तर झालं ज्यांचं सगळं छान आहे आणि त्यांनी जे कुतूहलापर्यंत पोहोचलेत. पण आता काही लोकांचं असतं, मी जसं तुला म्हणालो की त्यांना बेसिक याच्यामध्येच प्रॉब्लेम आहे. त्यांना आता तुला एक उदाहरण द्यायचं झालं तर, एक असा मुलगा माझ्या समोर आला होता की ज्याला ना त्याची आई दूध म्हणून पिठात पाणी घालून द्यायची. आता हे मी तुला खोटं नाही सांगत आहे. तर
त्याच्यावरून मी एक गोष्ट लिहिली होती मुलांसाठीच, की माझ्यासोबत एकदा असं झालं होतं रे, की दूध माझ्याकडून सांडलं आणि माझे बाबा प्रचंड संतापले माझ्यावरती, की तू दूध का हे केलं. हं? तर आता मी तुला मुद्दाम असं म्हणालो, की तो मुलगा माझ्यासमोर आला होता म्हणजे माझा बाप माझ्यासमोर आला होता हे सांगायला. त्यांनी मला सांगितलं, की मला लहानपणी माझी आई पिठात पाणी घालून द्यायची दूध म्हणून, आणि मला प्रचंड दूध आवडायचं, प्रचंड दूध आवडायचं. आणि माझ्या समोरच्या घरामध्ये एक मुलगा व्यवस्थित दूध पिऊन असा बसलेला असायचा, तो सांडायचा वगैरे, त्याच्या इथे इथे दूध लागलेलं असायचं. मी लहान होतो म्हणे, मला ना इच्छा व्हायची की त्याचा गालाचा चावा घ्यावा आणि ते दूध आपण थोडंसं जरी काहीतरी प्यावं. ही काय भावना आहे मला सांग. आता अशा वेळी काय करायचं? अशा वेळी हे मी गोष्टीतून व्यक्त केलं ही भावना, की एक मुलगा आहे, त्याला त्याचा वडील दुधाचं महत्व सांगताना हे अशा पद्धतीने सांगतायत. आयुष्यात मी ती गोष्ट विसरलो नाही अरे परत, जेव्हा मला बाबांनी हे अशा पद्धतीने म्हणजे गोष्टीच्या स्वरूपात ती गोष्ट सांगितली. ह्या क्वालिटीज आपण कलेतून मुलांमध्ये रुजवू शकतो. ह्या कुतूहलाच्या गोष्टी त्यांना सांगू शकतो. आपल्या शरीराबद्दल अशा लोकांपासून आपल्याला जास्त कळतं की जे म्हणजे खरंच ते ट्रस्टवर्दी असतात का. बऱ्याच गोष्टी कळत असतात आपल्याला शरीराविषयी, भावनेविषयी, पण हे असे जे काही साहित्य असतात त्याच्या गोष्टी झाल्या, त्याला आम्ही इंट्रोड्यूस करतो याच्यामध्ये सेशन्समध्ये, आणि त्याच्यामुळे काय होतं, चांगल्या पद्धतीने कलेच्या माध्यमातून त्यांना त्याच्याबद्दल ज्ञान दिलं जातं, त्याच्याबद्दल चर्चा होते. मग गरज नाही ना पडत, कोणीतरी काहीतरी अफवा सांगितलेली आहे, कोणीतरी काहीतरी भलतं सलतं सांगितलेलं आहे, काहीतरी उगीच चुपचाप काहीतरी पुस्तकच आली आहेत जी चुकीची माहिती पुरवणारी आहेत, असं करायची गरज नाही पडत. मग त्या मुलांना गरज नाही पडत की मुलींकडे तू अशा नजरेने हे नाही पाहायचं वगैरे. मग त्यांना कळतं की आपला स्पर्श काय सांगतोय आणि आपला स्पर्श पुढच्याच्या डोक्यात काय चित्र तयार करतोय. त्याला ते चालत नाहीये ना, मग आपण तसं करायची गरजच नाहीये. आणि आपल्याला होतंय तेव्हा आपण सांगूनही मोकळं होऊ शकतो, असं वाटतं मला. आणि तू कसं यूज करते किंवा सो नाव बिंग अ कथक डान्सर, लय आणि ताल आपण त्याच्यामध्ये घेतो, बरोबर. सो लय आणि ताल म्हणजे काय आली, रिदम आणि मुवमेंट्स आपण त्याच्यात वापरतो. सो हेच विदाऊट शब्दांनी पण करता येतात गोष्टी. काही एक्सरसाइजेस ज्या डिझाईन करता येतात ना, त्याच्यामध्ये नाही शब्द वापरले तरी चालतात. अशा वेळेला त्या मुलांना एक्सप्रेस करण्यासाठी काहीतरी दडपण नाही राहत. जेव्हा बोलत असतात ना, काही जणांना नाही बोलू शकत, राईट. सो मग ते इमोट कसे करणार, तर काहीतरी म्युझिक साऊंड्स म्हणणं किंवा त्यांची बॉडी वापरून. सो मग त्यांच्या ज्या काही हालचाली असतात ना, सिम्पल तुम्ही वॉक एक्सरसाइजेस जरी घेतले की तुम्ही या रूममध्ये चाला, मग काहीतरी वेगळे इन्स्ट्रक्शन्स देत राहिलो, म्युझिक चेंज झाली, त्या म्युझिकमुळे त्यांच्या मुवमेंट्स चेंज होतात. जर रिदम जास्त वाढला तर त्यांचं काही होतंय का की ते काम राहतायत. सो असे काही एक्सरसाइजेस त्या डेव्हलप फक्त ऑन द बेसिस ऑफ रिदम आणि मुवमेंट्स पण करता येऊ शकतात. ओके. त्यात अजून एक तुला छोटंसं एक उदाहरण सांगतो. माझी भाची आहे अवनी नावाची, तिने ना मला एकदा सांगितलं होतं की माझ्या ना घरी माझे आई बाबा फारच भांडतात बुवा, फारच भांडतात, आणि काय करावं मला काही कळत नाही. हां, आणि मला ना वेगवेगळे व्हिडिओज पाहायला खूप आवडतं, यूट्यूबवरचे वगैरे. तर मी काय केलं, ह्या ह्याच्यातनं मला एक गोष्ट अशी सुचली की ती अवनीनं एक यंत्र बनवते, म्हणजे याचं नाव, एक मुलगी, तिनं एक यंत्र बनवते जे घरातलं राग मीटर मेजर करतं. ओके, हे मी तिला ती गोष्ट तिला ऐकवली, तिला म्हटलं कसं वाटलं, ती म्हणे यार हे असतं तर मजा आली असती. ओके, आता हे तिच्या आई वडिलांना पण ऐकवली आहे की नाही. ते यंत्र जरी नाही तयार झालं तरी या गोष्टींनी तर काम केलं, कसं निदान त्याच्याविषयी बोलणं झालं, बरोबर आहे की नाही. त्या तिघांमध्ये त्याविषयी बोलणं झालं,
म्हणजे हा विचार आपल्या मुलीमध्ये आला किंवा याचं काय करायचं ही निदान ती विचार करते, परिणाम पडतोय त्याच्यावर. परिणाम पडतो ना, है की नाही? हे सेम कम्युनिटीमध्ये ना असंच एक एक्झाम्पल आहे. माझ्याकडे ना एक स्लो लर्नर आहे शिकायला. काही ती वेगळी येत नाही, म्हणजे असं काही स्पेशल बॅच नाही आहे त्या मुलांची. पण म्हणजे तिच्या आईला असं वाटत असतं की नाही, ही मुलगी जरा 4 गोष्टी कमी शिकतेय, स्लो आहे, पटकन नाही ग्रास्प करता येते. सो दे वॉन्टेड हर टू रिमूव फ्रॉम द क्लास की नहीं मैडम अभी नहीं हो पाएगा, छोड़ देते हैं इसको क्लास से. पण मग नंतर मी आणि माझ्या आईने त्यांना असं समजवलं होतं की काय हरकत आहे, कथक नाही आलं तरी हरकत काय आहे, तुम्हाला ॲटलिस्ट एवढी तर गॅरंटी आहे की ती 4 चांगल्या मुलींबरोबर वावरतीये. आणि मार्क माय वर्ड्स, शी इज सो गुड ॲट फुटवर्क. म्हणजे त्या लहान मुलींना ना नाही कळत फुटवर्क, अरे अशा काही गोष्टी कॉम्प्लेक्स असतात ना. फुटवर्क इज बेसिकली कॅल्क्युलेशन्स. सो ते कॅल्क्युलेशन्स नाही समजत, पण ते मॅथ्स तिला पायातनं समजतं. तर ते तशा पद्धतीने मग तिचे ना काही काही प्रॉब्लेम्स जे होते ना ते तसे सॉल्व्ह केलेत आता. आणि म्हणजे आता ती किती 3-4 वर्ष झाली माझ्याकडे शिकतीये. हा मी तुला इन्सिडेंट सांगतेय, जेव्हा ती पहिल्याच वर्षी तिची आई म्हणत होती की नाही नाही आपण तिला काढून टाकूयात क्लासमधनं, उससे नहीं हो पाएगा. म्हणलं ऐसे मत करो, थोड़ा सा भरोसा हम पे भी रखो और बच्ची पे भी रखो, वो अच्छा करेगी. आणि ती खूप मजेने येते क्लासला, खूप मस्त वाटतं तिला. अशी एक सेम केस वेगळ्या बॅचवरची पण आहे, जिथे तिला ना आवडतं क्लासला यायला, खूप आवडतं, पण ती अजिबात अभ्यास करत नाही, काहीच अभ्यास करत नाही. डान्सचा असला ना की ती करते. मग त्यांच्या पालकांना जाऊन समजायला लागलं की मग का, कारण तिला ते आवडतं. तुम्ही तिला प्रेशर करता का या गोष्टीसाठी? नाही, तुम्ही तिला अभ्यासासाठी प्रेशर करता, म्हणून ती अभ्यास प्रेमाने करत नाही. तर तुम्ही जर थोडंसं मोकळीक दिली ना त्यांना, डेफिनेटली खूप नाही देऊन चालत. बिंग अ पेरेंट थोडं कंट्रोल करावंच लागतं लहान मुलांना ॲट सम स्टेज, नाही तर ते रिबेलियस होतात ना, नाही तर मग ते टँट्रम्स फेकतील ना आईवडिलांबरोबर. पण थोडंसं डान्स किंवा कुठलीही आर्ट ह्याच्यातनं जर त्या इमोट झाल्या ना तर ते छान वाटतं. एक वन मोर एक्झाम्पल फक्त मुव्हमेंट्सचं. एक ऑनलाईन क्लास होता, US UK का असा काहीतरी चालू होता, आय डोंट रिमेंबर. पण त्यांच्याबरोबर ना काही केलं रे, मुव्हमेंट कळतच नव्हती त्यांना. मी जी परफॉर्म करते ना ती काही केल्या कळत नव्हती. त्यांना फक्त 4 वेळेला ती मुव्हमेंट रिपीट करून दाखवली. त्यांना म्हटलं की तुम्ही कागद, पेन, आर्ट, क्राफ्ट जे तुमच्या आजूबाजूला घरीच होते ना त्या सगळ्या मुली, जे काही तुमच्याकडे असेल त्या गोष्टी आणा. तुम्हाला ही मुव्हमेंट कशी दिसतीये ते तुम्ही त्यात प्रेझेंट करा. कुठे, कसं, शब्दांनी म्हणा किंवा ड्रॉइंग करून म्हणा किंवा काहीतरी यू मेक सम क्राफ्ट आउट ऑफ इट. तर इतकं छान, अरे इतके चांगले चांगले काय 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 मुलींनी केले होते. कोणाला तरी ते बटरफ्लाय दिसलं, कोणाला तरी 2 ते स्वान असं वाटलं, हंस आहेत असं वाटलं. एक बाई होती, कंटिन्युअसली तिच्या मागे काहीतरी चालू होता. म्हणजे ती वर्क फ्रॉम होम होतं वाटतं तिचं. कंटिन्युअसली तिच्या मागे काहीतरी लहान बाळ तिला तिचं त्रास देतंय, हे होतंय ते होतंय. तर तिने ना स्टिक फिगर्स असतात वाटतं त्या, राईट, तर ते स्टिक फिगर्समधनं तिने ती मुवमेंट केली होती. आणि शी सेड आफ्टर द सेशन की इतना रिलैक्स लगा, कुछ 10-15 मिनट का ही काम था, लेकिन वो 10-15 मिनट बिल्कुल आजू बाजू के आवाज भी परेशान नहीं कर रहे थे. इतना रिलॅक्स लगा वो चीज करके. स्वतः ती तर डान्स करत नव्हती, तिने एक्सप्रेस केलं तिच्या त्या स्टिक फिगर्समधनं, तिने ड्रॉइंग केलं त्यांचं. सो पॅरलल आर्ट पण काम करते अशा वेळेला, अँड यू हॅव टू डू दॅट. इफ आय एम नॉट गुड ॲट ड्रॉइंग, यू कॅन स्टील मेक दॅट हॅपन. आणि याच्यावरूनच मला म्हणायचं की अडल्टसाठी पण किती कामाचं असतं. हो हो. आणि हे बघ, आता मला काय म्हणायचं आहे, हे सगळं जे काय आपण बोलतो आहोत गांभीर्याने, हे सगळे विषय, हे काय आम्ही कुठल्या तरी पुस्तकात न वाचतोय म्हणून तुझ्यासोबत बोलतोय अशातला काही भाग नाही. बरं, तसं वाचलेले पण आहेच आम्ही. पण आम्ही ना, तुला खरं सांगतो, कलेचं आहे ना सुरुवात एक तर स्वतःपासून होते. म्हणजे आपण आता घरात राहतो, म्हणजे घरात सुद्धा ते होणार, बरोबर. तर आम्ही दोघं सुद्धा ना हे घरात इंट्रोड्यूस करतो आधी. आता तुला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, स्वतःचं कौतुक नाही सांगत आहे, पण आम्ही इन्स्पायरच झालेलो आहे. आमचं लग्न झालं, बरोबर. लग्नाच्या आधी
हिची फॅमिली वेगळी, माझी फॅमिली वेगळी, प्रत्येकाचं अपब्रिंगिंग वेगळं, मग ते त्याचे ते कल्चर आणि ते हे ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही सगळ्या प्रेक्षकही आपले विचार करू शकतात त्या बाबतीतले. पण आम्ही काय केलं ना रे, साध्या गोष्टी होत्या. मोजके लोक येऊ दे साखरपुड्याला, आधी निदान हात लावून ओळख तर होऊ दे, काय होतंय काय नाही ते, हे की नाही. आम्हाला हेच पाहिजे आणि तेच पाहिजे करण्यापेक्षा आपण ओळख करू आधी. मग आता ओळख म्हणून काय करायचं, तर आम्ही दोघांनी त्यांना टास्क दिला होता, सगळ्यांना. काय टास्क दिला होता, की समजा आता तू आणि मी, आपल्या दोघांचा बॉन्ड रिप्रेझेंट करेल अशी कुठलीही गोष्ट दे मला गिफ्ट म्हणून. मला पैसे नको, मला तुमचे ते शोभिवंत वस्तू नको, मला तशा वस्तू द्या. ओके. आणि मग प्रत्येकाने काय काय वेगवेगळ्या वस्तू आणल्या. माझी काकू आणि तिची मला खोबऱ्याची वडी आवडायची, तर तिने मला खोबऱ्याची वडी आणून दिली डब्यात भरून. हिच्या आजीने स्वतः लोकरीचं ते विणते, हां, तर तिने आमच्या ह्याच्यासाठी एक तोरण बनवलं, काही एक लोकरीच्या 2-4 गोष्टी बनवल्या, तिचे ते लाडू आणि हे बनवलं. माझ्या बाबांनी स्केच केलं. हिच्या वडिलांनी भरपूर वर्षानंतर पेंटिंग केलं, जवळजवळ 10-12 वर्षांनी. वर्षांनी कॅनव्हास हातात घेतला होता. म्हणजे कलेचा उपयोग ह्याच्यामध्ये कशा करता झालेला आहे याचा प्रेक्षकांनी पण विचार कर आणि तू पण विचार कर. हां, हे असं माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबर्सने केलं रे. आणि आम्ही काय केलं, त्या सगळ्या गोष्टींना एकत्रित ठेवून आमच्या सेटचा भाग बनवलं आणि आम्ही दोघांनी तिथे स्टोरी टेलिंगचा एक परफॉर्मन्स केला ह्या सेटमध्ये. आणि ती गोष्ट काय होती, मी तिच्या फॅमिली सोबत कसं इंट्रोड्यूस झालो किंवा सुरुवातीच्या काय काय घटना घडल्या या आम्ही तिथे परफॉर्म केल्या आणि त्यांना घेऊन केल्या. त्यांना सरप्राईज डायलॉग दिले होते, ते सीन आम्ही परफॉर्म केले. कशा करता, जेणेकरून हिच्या फॅमिलीला माझी फॅमिली कशी बिहेव करते, कशी वागते हे कळेल आणि तिच्या ह्याला माझी कळेल. आता हे मी याकरता सांगितलं तुला की हे बऱ्याच ठिकाणी चालू झालंय बरं का. खूप लोकांनी असं चालू केलंय की ज्या काही प्रथा आहेत त्यांचं मूळ हेतू एक असतो, त्या वेगळ्या ह्यानी होतात, ते जाऊ दे, पण मूळ हेतू तर महत्वाचा आहे आपल्याला. मग आपण हेतूला कॉन्सन्ट्रेट करूयात. मग आम्ही त्या हेतूकडे बघितलं आणि त्याने आपल्या कलेतून काय करू शकतो ते आम्ही करायचा प्रयत्न केला आणि ते खूप वर्क झालं, तुला सांगतो. ते खूप वर्क होतं. इंटरेस्टिंग आयडिया होती म्हणजे. हा, अरे आणि ती सुचलेली होती. आता तुला त्याच्यात अजून एक गंमत सांगतो. हे अडल्टसाठी काय होतं, एक तर ते खूप स्टबन झालेलं असतं त्या पिरियड पर्यंत. आपण भरपूर घटना घडलेल्या असतात, त्याचं व्हायचं ते होतं. आणि जनरली आता मी माझ्या घरी आई बाबांशी बोलतो ना, तेव्हा ते काय असंच असतं, मग काय झालं असंच असतं, हे याच्यामध्ये ते निघून जातं. आता तुला मी गंमत सांगतो. प्रत्येक अडल्ट काही ना काहीतरी त्यांच्या ह्याच्यातनं जगत असतो, तो भुगत असतो प्रचंड प्रमाणात. ते आपल्याला लहान मुलांपर्यंत येतं नाही येतं, ते काय सहन करतात माहीत नाही. याचं एक उदाहरण तुला सांगतो. युनिव्हर्सिटीमध्ये, आपल्या पुणे युनिव्हर्सिटीमध्ये काही मी जेव्हा शिकत होतो तिथे ललित कला केंद्रामध्ये, तेव्हा तिथे एका ठिकाणी बांधकाम चालू होतं. आमचं आपल्या थिएटरचा विषयांमध्येच एक असं होतं की आम्हाला एक परफॉर्मन्स कोणासाठी तरी करायचा असतो. तर आम्ही निवडलं होतं की आपण बांधकाम मजुरांसाठी एक परफॉर्मन्स तयार करू. साबिर हाकाच्या कविता आम्ही निवडल्या. ओके. एक उदाहरण द्यायचं झालं प्रेक्षकांसाठी, तर त्याची एक कविता आहे. त्याचं आता मी ऑफकोर्स मराठीत भाषांतरित सांगतोय की तुम्ही तुती पाहिली आहे का, तुतीचं फळ, ते जेव्हा जमिनीवर खाली पडतं तेव्हा एक लाल डाग पडतो. तसे मी पाहिलेत मजूर इमारतीवरून खाली पडून त्यांचा लाल डाग होताना. ही त्याची कविता आहे. अशा त्याच्या कवितांचा काही संग्रह आम्ही केला आणि त्याचं स्टेजिंग केलं. अरे आता स्टेजिंग म्हणजे काय, तर त्यांच्याच त्या सिमेंट, त्या माती, त्या विटांच्या याच्यामध्ये आम्ही कुठेतरी थोडीशी जागा केली. आणि तू त्यांचं पण घर पाहिलं असेल तर ते फार कमी याच्यात राहतात रे. साबिर हाकाची पण एक कविता आहे की हे काय, याला काय घर म्हणायचं, याच्यामध्ये हे राहतात, एवढेच लोक आहेत, एवढे, याला काय घर म्हणायचं. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आम्ही त्यांच्याच त्या स्पेसमध्ये जाऊन परफॉर्म केल्या. आणि तेव्हा तिथे जी काम करणारी, इतके वर्ष तिने ते काम केलेलं आहे, तशी तिथे एक आजी होत्या. त्यांच्या त्या वृक्ष हातांचा स्पर्श मला अजूनही आठवतो. आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्या म्हणलं, लेकरा तुला समजलं बरं आम्हाला काय होतं ते.
तुला समजलं आम्हाला काय म्हणते ते, काय होतंय ते. हे अडल्ट वरती पण काम करतं अरे आर्ट. म्हणजे केलं तर होऊ शकतं.